स्टार माझामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर। दरवेळेला निवडणूक जवळ आली, मुंबईतल्या मराठी माणसाचा प्रश्न आला की काँग्रेसवर आरोप होतो की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, केंद्रशासित करायची आहे आणि म्हणून हे राजकारण केलं जातं। तुम्हाला वाटतं मुंबई ही केंद्रशासित झाली पाहिजे, त्या माध्यमातून मुंबईचा जास्त विकास होऊ शकेल? बिलकुल नाही, अगदी चुकीचा प्रचार आहे। अगदी त्याला कधीही कोणी काँग्रेसचं तर बिलकुलच समर्थन मिळणार नाही किंवा माझे कोणाचे समर्थन मिळणार नाही। मुंबईला केंद्र शासित करण्याचे दुष्ट विचार जरी कोणाच्या डोक्यात आले असतील ते तरी काढून टाकले पाहिजेत। मुंबईचा विकास हा महाराष्ट्राच्या छत्राखाली महाराष्ट्राची एक अविभाज्य भाग असल्यामुळेच मुंबईचा विकास होणार आहे। फक्त प्रश्न असा आहे की गेल्या 17 वर्ष मुंबईच्या लोकांनी जे सरकार निवडून दिलं, जे प्रशासन निवडून दिलं, त्या युतीच्या हातात सत्ता दिली, त्या युतीला मुंबईचा विकास सर्वांगीण विकास करण्यामध्ये संपूर्णपणे अपयश आलेलं आहे। एवढंच त्यामध्ये उत्तर आहे। ते त्यामध्ये जर बदल झाला तर विकासाची गती निश्चितपणे वाढेल। मुंबई बकाल झाली यामागे झोपड्या हेही कारण होतं, पण काँग्रेसच्या सरकारनं गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये सातत्यानं झोपड्यांना संरक्षण दिलं, कायदेशीर मान्यता दिली। मग 90ची असो, 95ची असो आणि आता 2000चं आश्वासन असो। मला वाटतं मुंबईमध्ये झोपड्यांना कुठपर्यंत संरक्षण द्यायचं हे कोर्टाने आणि न्याय व्यवस्थेने एक त्याबद्दल निर्णय दिलेला आहे। त्या निर्णयाच्या अनुसरून त्या निर्णयाअंतर्गत आपल्याला पुढचा विकास घडवायचा असेल तर त्यामध्ये SRAची रिडेव्हलपमेंटचं कायदा असेल किंवा प्रक्रिया असेल, त्यामध्ये होणाऱ्या अडचणी असतील त्या सोडवून आपल्याला तो विकास करायचा आहे। तो विकास शक्य आहे। आपण पाहिलं की MUTP सारखे प्रकल्प असतील ते झाले, काही इसेन्शियल पब्लिक व्हायटल पब्लिक प्रोजेक्टचा आपण कॉन्सेप्ट आणला, त्यामध्ये 2000 पर्यंतच्या झोपड्या आपण काढल्या, त्यांना पुन्हा रिहॅबिलिट केलं, त्यांना राहायला जागा दिली। हे होऊ शकतं, त्याला राजकीय इच्छाशक्ती पाहिजे। मुख्यमंत्री पदावर आल्याच्या पहिल्या महिन्यापासूनच तुमचे जे निर्णय होते ते बिल्डर लॉबीवर अंकुश निर्माण करणारे होते। त्याच्या विरोधात बिल्डर लॉबी ही कोर्टात गेली आहे। जे 20% आरक्षण असावं घरांसाठी, अल्प उत्पन्न गटासाठी घरं उपलब्ध व्हावी, हा निर्णय चुकीचा आहे। सरकार मनमानी कारभार करत आहे असा एक आरोप बिल्डर लॉबी तुमच्यावर लावते आणि कोर्टात जाते। कितपत योग्य आहे हा 20% घरं आरक्षित करायचा निर्णय? आणि केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेच्या अंतर्गत हा एक रिफॉर्मचा भाग होता। गरिबांच्याकरता ज्यांच्याकडे घरं नाहीत किंवा ज्यांना घरं परवडणार नाहीत, यांच्या बाजूला जर राज्य सरकारने काही निर्णय घेतले तर जे उच्चभ्रू आहेत, जे श्रीमंत आहेत, ते तो निर्णय हाणून पाडण्याकरता कोर्टाचा आसरा घेतील, कोर्ट कचऱ्या करतील। ते हे अनादिकालापासून चाललेलं आहे। सरकार निकराने त्याचा प्रतिकार करेल, हा सरकारचा अधिकार आहे। ही जाहीरनाम्यामध्ये मी घोषणा केलेली आहे। एक अंकुश निर्माण करण्याचा प्रयत्न केला, रेग्युलेटरी ऑथॉरिटी आली, पण याच आघाडी सरकारचे माजी 3 मुख्यमंत्री यांच्या कारभारावर जर नजर टाकली तर बिल्डर लॉबी सरकार चालवते की काय अशा पद्धतीचा आरोप विरोधकांनी सातत्यानं केला। इतकंच नाही तर वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही हे आरोप झाला। तुम्हाला काय वाटतं, चूक झाली गेल्या काळातल्या अनेक निर्णयांमध्ये? एक वातावरण निर्माण झालं होतं की काही ठराविक मोठे विकासक हे निर्णय सगळे घेत होते, त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात होते, असं जे वातावरण निर्माण झालं होतं। खरं खोटं यामध्ये मला काही जायचं नाही, पण मला फक्त एक पारदर्शक आणि एक लेवल प्लेइंग फील्ड निर्माण करायचं होतं आणि ते मला वाटतं डेव्हलपमेंट कंट्रोल रूलमुळे झालेलं आहे। आणि त्यामुळं हाऊसिंग स्टॉक वाढणार आहे, घराच्या किमती कमी होणार आहेत आणि राज्य सरकारच्या खजिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे, जो निधी फक्त मुंबईच्या पायाभूत सुविधाकरता वापरला जाईल। मुख्यमंत्री पदावर बसल्यावर तुम्हाला कधी एक चित्र जाणवलं की एजंट्स, मध्यस्थ यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणावर आहे? मग तो बिल्डर लॉबीचा असो, मेडिकल सेक्टरमधला असो, प्रत्येक ठिकाणी एजंटशिवाय इथं काम होत नाही, असं काही जाणवलं म्हणून हा निर्णय घ्यावा लागला? त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण मला असं वाटतं की मी जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा माझं एकच मॅन्डेट होतं की आज मुंबईमध्ये एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्यामुळं सत्ता परिवर्तन करावं लागलं। त्या वातावरणामध्ये मुंबईमध्ये एक लोकांना विश्वास देणं गरजेचं होतं, प्रशासनाला विश्वास देणं गरजेचं होतं, ज्यांनी काही चुका केल्या असेल त्यांना शासन करणं गरजेचं होतं आणि निश्चितपणे खूप मोठं परिवर्तन झालेलं आहे। अगदी परिवर्तन जे तुम्ही म्हणताय परिवर्तन झालेलं आहे, पण सर्व काही आलबेल नाही। परिवर्तन करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडून झाला, आलबेल अजूनही बरंच काही झालेलं नाही। प्रशासनातले जे अधिकारी होते, जे दोषी होते, ज्यांच्यावर आरोप होते, अशांची चौकशी व्हावी या दृष्टीनं मागण्या झाल्या, चौकशीला सुरुवात झाली।
मात्र त्यांच्याविरोधात खटले भरणं किंवा चौकशी मार्गी लावणं यासाठी ज्या फाईल्स तुमच्याकडे आल्या किंवा प्रशासनाकडे आल्या त्याला मंजुरीच मिळाली नाही आणि त्यामुळे प्रशासनातल्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकली नाही. आपण काही करत नाही असं नाही, ह्याची गती वाढली पाहिजे. नुसता खटला भरून भागणार नाही तर लवकर निर्णय झाला पाहिजे, एक शिक्षा तरी होईल किंवा निर्दोष तरी सोडलं जाईल. ह्या प्रकारे ही न्यायिक प्रक्रिया जलद झाली पाहिजे. खटले भरायची किंवा प्रॉसिक्युशन करायची प्रक्रिया वाढली पाहिजे बद्दल कुणाचं दुमत नाही आहे. पण तो वेळ जरी लागला तरी चालेल, पण कुणाला अन्याय होणे, एखाद्या निरपराध व्यक्तीला कारण नसताना शिक्षा होणे अशी ही आपल्या न्यायाची कल्पना आपल्या देशातली आहे. आणि त्यामुळं त्या पद्धतीनं आपण काम करतो. थोडीशी दिरंगाई निश्चित होते न्याय प्रक्रियेमध्ये आणि ती जलद करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतो आपापल्या परीनं. पण तो त्यामध्ये आपल्याला खूप अजून काही करायचं आहे. आपण या संदर्भात चव्हाण साहेबांची चर्चा करणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत राहा स्टार माझा.